हॅलो 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 क्या बोलते पब्लिक आज 15 गाव तो 15 गावाचा विभाग आणि त्यात बसलेला फडसो गाव तालुका दापोली ज्याप्रमाणे या विश्वामध्ये 9 ग्रह आहेत त्याप्रमाणे आमच्या रत्नागिरीमध्ये 9 रत्न आहेत. ती 9 रत्न म्हणजे 9 तालुके आणि त्याच्यातलं एक रत्न दापोली तालुका आणि त्याच्यातलं गाव फडसो एक लहानसं गाव. आजची माझी 18वी वारी या हंगामातली
1300ची कॅपॅसिटी आणि 1500 पब्लिक कार्यक्रम आयोजकांसाठी काय करायला पाहिजे कारण हाऊसफुल होणं आणि ओव्हरफ्लो होणं याच्यात फरक आहे आणि तुम्ही डिझर्व करता तुम्ही ओव्हरफ्लो करून दाखवला अरे खेळ मानायची लेकरं काय बोलावं अंगात शान मी इतके कार्यक्रम केले पण ह्या एवढ्या हॉलमध्ये मुलुंडमध्ये पहिल्यांदा आणि तुमच्या लोकांना सगळ्यांना थँक्यू सो मच आय लव्ह यू आणि एका माणूस कसं फक्त किती लावलं फक्त बघत नाही समोर बसलेल्या आया बहिणी आयोजकांनी गावावरून मंडळी आलेली आहे त्या सर्वांचा मान ठेवू आया बहिणींना मान खाली जाईल असा एकही शब्द गाणार नाही हे आकृत्या गाताना आपले हिंदू दैवतांचं कुठे अवमान होईल असा एक शब्द उच्चारणार नाही शाहिरांच्या घरापर्यंत जाणार नाही त्याला एकेने बोलणार नाही आणि तरी पण बारीक अशी कडाकडा होत्या फक्त बारीक नाही लांबोरे बोलते यार लांबोरे बोलते आमचा गोवा आमचं म्हणतात बायको गावची आहे नवरा मुंबईचा आज म्हणून बायकोचा माघारी मी आलेला आहे आणि गावची बायको की नातेवाईकडे मुंबईला आली आणि भेटली भांडण करून गेली अशी माझी एवढी प्रेमळ बाय होती कुठं फणसो गावात लपलेली होती आज मला भेटली आज म्हणून माझ्या बायला घेऊन जाणार बरं हाय माझ्यासारखी काळी सावळी माझ्यासारखी दाढी बिडी पद्धतशीर पण बऱ्यापैकी हिसकाना काढते हिसकाना काढायचा आहे क्या म्हणता हा हिसकाना काढायला बघताय पण धीर जपतात दुसऱ्या बाजूला जरा धीर जपतील टेन्शन नॉट नवरा आहे तुझा काय कुठं अपमान होईल असं मी करणार अरे अरे येडी वाकडे असली आपली या थंडीवाल्यांना जाऊ कुठं तिच्याशिवाय ते मी काय वाईट बोललो गोवा बोललं गोवाच्या बाऱ्याने झाले म्हणतात माझी म्हणतात अजून 5वीच झालेली आहे अजून 7 बारे होते आमच्या बाईचा वारसा होते आणि तुम्हाला आता याच्यात काय वाईट बोललो अरे वाईट बोलतच नाही असं पर्यंत गोवा कोकणी गो या बाजूला आहे पण त्यांना एकच सल्ला आहे माझा नको आधी बाहेर सुरुवात करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती लक्षात माग काय बेस काय भात जास्त आले त्यांना आवाज येत नाही तर काय की त्यांचं जरा बघा तुमच्यातला एक माणूस मागं जाऊ दे आवाजची क्लिनिटी बघू दे अरे माणसा बघा 1300 आहे सगळ्यांना ऐकायचं आहे हवं ऐकलं स्वागतम स्वागतम सुस्वागतम मोठी बंदासरीकडे नित्य देवता विशालता माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये पुढे चालला शाहू फुले आणि आंबेडकर यांना नमस्कार करू माझ्या अगोदर गावची नाव ठेवता आई नवलाई देवी केंद्र गावची आई विठ्ठला देवी हरी मुलबा हरी देवकर लांजाचा धरी केदारी देव चव्हाणा यांच्या चरणाशी नतमस्तक होत अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या आशीर्वादाच्या पाखाली पात्र करता आणि मल्हारशाहीची स्थापना केली हो सुभेदार मल्हारराव होळकर चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर आणि या विश्वामध्ये ज्याला पुण्यश्लोक ही एकमेव पदवी मिळाली एकमेव राज्य करते धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी या संतांच्या मानगाडीमध्ये संत वाळूमामा रंगदेवता जाग्यानगर फणसूरचा हरिखेळ आई बाई यांच्या चरणाची नतमस्तक होत मूळगादी बाबुरंगे घराण्याचे हिवा शंकर यांचे नारायण यांचे बाबा राजाराम अमर विशाल गणेश भिकारी गंगाराम तळवकर यांचा पट्टशिक्षक देवनाथ साई विकास कामोरे नवनागिरी ध्यान सुंदर विलिंगेडे धनगरवाडा शाखा जय बजरंगबली मुक्तकरण प्रभाग अन्नाचे गोडवाडी यांच्यासोबत हा कार्यक्रम करणार माझे भरती बंधू संदेश होते सिद्धार्थ पानवडे ऑर्गनला विशाल बंदरच्या माऊली खेळला आणि बेंजोला
सगळी जगा साळवी सर्व कामाला तोडगा करू आजचा सौर जादूचा पगारचा आहे सर्व कामाला तोडगा करून कार्यक्रमात सुरुवात करूया जय विठ्ठल शक्ती तुला जर पंढरी असेल शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात आणि आजची माझी विठू माऊली आजची माझी रुक्माई माऊली फणसू ग्राम विकास मंडळ मुंबई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांना मी आभार जाहीर करतो कारण मला तुम्ही त्या लायक समजलात आणि मला ही संधी दिली त्या संधीचं सोनं मी 100% करणार मंडळी फक्त बघत राहा नटेश्वर पावन झालेला आहे या ठिकाणी अध्यक्ष बाबू दित्ते माऊली मुंबई अध्यक्ष मारुती ठामकर माऊली फणसू गावचे पाटील रुपेश पाटील माऊली आणि त्यांच्या माध्यमातून मला संपर्क झाला ते आमचे मित्र रुपेश पाटील माऊली ग्रामीण अध्यक्ष शांतराम राणे आणि सचिव संजय बेर्डे माऊली सर्वांना मानाचा मुजरा बाबू दित्ते एक दिपळे आहे का बरोबर आहे ना उल्लेख बरोबर आहे जर काय चुकलं असेल तर मला सांगा अरे चंद्रकांत म्हटलं एवढे फंक्शन भेटलं माझा माझा गावचा तर या ठिकाणी मला फक्त थोडीशी नावं घ्यायची आहेत प्रमुख उपस्थिती आमचे मनोहर उसगावकर आहेत संतोष घडशी आहेत महेंद्र उसगावकर महेंद्र कानन कोकणचा पुत्र महाराष्ट्राची हास्यचित्र फेक निखिल बने दुर्वास शेलार माझे मित्र संतोष तळेकर दिगंबर भुवर संतोष कोल्हापटे आमचे वस्तात शाहीर जनार्दन नाथरे शाहीर विनायक धोपट रवींद्र लांबोरे दीपक धुळीपुढे आनंद चौगले विनायक इंदुरकर आमचे मित्र शक्तिवाली शाहीर विनायक इंदुरकर या ठिकाणी आहेत माझा मित्र जयदीप गुरव दिगंबर शीतप माऊली सुनील शिंदे शशिकांत मांडवे माझ्या पाठीराखा निखिल गुरव जिगर पाटील आमचे जुने मित्र आणि सर्वांना मनाचा मुजरा करून आता राहिली माझी चमचमती बाग हे माझ्या बायको तू भेंडी की चालते काय गो माझे प्रतिस्पर्धी शाहीर परेश उदय माऊली तुम्हाला मानाचा मुजरा आणि सर्वात शेवटी आणि महत्वाचा या ठिकाणी शक्तिपुरातील महामेरू एका वेळेला आम्ही त्यांच्यासोबत बारी केली त्यांच्या अनेक शाखा आहेत गुरु गणपतीची घरांची शान आहे आणि त्यांची गाणी फक्त कोकणात नाही तर या निवृत्तीनंतर ज्याने जो आपल्या लेखणीतून आणि आपल्या वेगळ्या अंदाजातून पूर्ण महाराष्ट्रावर छाप पाडली हे आमचे गुरुवर्य भारतीय गुरुजी माऊली या ठिकाणी आहेत तर तुम्हाला मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र सद्गुरुर्मूर्ति पूजामूलम् सद्गुरुपदम् मन्त्रमूलम् सद्गुरुर्वाक्यम् मोक्षमूलम् सद्गुरुकृपा हे ब्रह्मांड आणि त्याच्यात एक फक्त आपली गॅलेक्सी आणि त्याला आपण सूर्यमंडळ म्हणतो त्या सूर्यमंडळामध्ये नवग्रह एक ग्रह बाजूला केला आपली उरले 8 आणि त्याच्यात एक पृथ्वी बुध शुक्र पृथ्वी मंगळ पृथ्वी आणि या ह्याच्यामध्ये त्या पृथ्वीवर त्याच्या पलीकडे 16 पट तो गुरुग्रह एवढा मोठा आणि त्याच्या समोर एवढीशी पृथ्वी आणि त्याच्यावर 71% पाणी आणि 29% जमीन फक्त
आणि ते 29% जमिनीमध्ये राहण्यायोग्य ते 10% असेल आणि त्याच्यामध्ये ती 7-8 खंड त्याच्यातला आशिया आणि त्याच्यामध्ये असे काही काही भारत ज्याच्यामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्यातला महाराष्ट्र त्याच्यामध्ये 36 जिल्हे त्याच्यातला कोकण प्रांताला रत्नागिरी त्याच्यातला नवरा दापोली आणि त्याच्यात एक फणसुगाव त्याच्यात एक फणसुगाव आणि त्याचा आकारी धराधरी हे माई मानाई ज्या मुळारंभात खीट पाठवून होतं सृष्टीवरती त्या फणसुगावचं होतं जो कोण मूळ पुरुष आला आणि त्यानं पाठवणी केली त्या कोणी असेल तो त्या थोर पुरुषानं तिथल्या जागा मालकाचं मत घेतलं त्या पाषाणाला आकार घातला आणि कौल घेतला आणि त्याला रूप लावलं गाव भरला एकाचे 21 झालं 5चे 25 झाले अरे भरल्या दाण्यात शिजल्या आण्यात हिंदपासून गावापर्यंत हिंदपर्यंत टोरात गोरा ढोरात लेकरा वासराची बरकत केली तो झाली फेर ही आई माराई आणि तिच्या लेकरांचा हा इतिहासला गोतावळा 16 हे गुरुवा बाग तुझ्याचा गारण कसा घालतो मी स्तवन मोहनी छान गायला आईच्या चरणाशी स्तवन मी गातोय धनी क्षमाचं वरवरलं ग तुझं वाता मना भरलं ग तुझं अग गंधारी करुण तुझं म्हणते गंधार मला हा पाखरा आझाद केलं तुला जणू हा स्वर्ग गावला अरे कोकणात कुठल्या जातीत कुणाच्या आई वडिलांच्या पोटाशी जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही कुठल्या भूमीत जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही माणूस 12 होईपर्यंत माणूस मुक्त 12 झाला की माणूस अडकलो नाव पडतं त्या दिवशी तर 12 झाला नाही आणि आपण एखादा गुन्हा केला पोलीस स्टेशन मध्ये नोंद नाही होणार अहो तुला नावच नाही तिथं माणूस अडकला काय म्हणतोय जणू हा स्वर्ग घावला हा जन्म कोकणातला जणू हा स्वर्ग घावला जन्म कोकणातला दापोलीचं फणसगाव खुणावी मला अरे दापोलीचं फणसगाव खुणावी मला प्रार्थना हे मानाई तुला प्रार्थना हे मानाई तुला
जन्म कोकणातला जणू स्वर्ग पावला जन्म कोकणातला दापोलीचा गणपती कुणाली मला दापोलीचा गणपती कुणाली मला प्रार्थना हे भगवानाई तुला बोल श्री गणपती गजानन गणपती खंड हरस्वरीचा अखंड बाबुरावले घराण्याचा बोलपूर शिवाशंकर अमरवीर गणेश भिकारी गंगाराम प्रभाकर बोलपूर हे मानाई तुझा गणपती या ठिकाणी काही बक्षीस आहेत. मयूर नगर की माऊली या गाण्यासाठी स्तवनासाठी 100 रुपये. लता तुकाराम दिवाळी माऊली या गाण्यासाठी 100 रुपये. त्यानंतर एक चिठ्ठी घ्या विशाखा आई काय काय आणो गौराई आणि घेणारा गणपती सणाला सुभाष गोवरकर माऊली चिपळूण याच गोवस्कर माऊली याचकडून 100 रुपये. आणि आई काय काय आणो साठी फरमाईत चंद्रकांत म्हटलं माझा गाववाला माझा मित्र याचकडून 500 रुपये. दिगंबर शिकप आमची माऊली मनसेवाले 101 रुपये पारितोषिक आणि आर्यन ताडकर 200 रुपयाचं पारितोषिक. श्री सुरेश घरटकर माऊली उन्हावरे श्री सुरेश घरटकर माऊली उन्हावरे 500 रुपयाचं पारितोषिक. आणि अनिकेत पाते गाव कोंडे 200 रुपये आई सगळं. महेंद्र उसगावकर महेंद्र कादर 500 रुपये. नमान झाला पाहिजे अहो अहो कांदाल मावती झालेले नमान नको नमान आई मंगळास्कर हे मी काय हरे कृष्णा केला की काय म्हणजे काय करायचं मला बरं दिलेला एक असा गोवा दादागिरी करून गेलेला आहे तरी पण करतो प्रयत्न माफ करावं. तर ऋषभ भाग याचकडून गाव अरे सांगतात ना मला धावत तर महेंद्र उसगावकर महेंद्र काढ्या 500 रुपये नमान झालं पाहिजे झालं. मनोहर उसगावकर संतोष घडशी 500 रुपये आई जागड. माझ्या आईनं आम्हाला कसं मोठं केलं सांगा बरोबर आहे तर सांगायची गरज नाही. येतात तुम्हाला सुरुवातीला एकदा विमोचन केलं डोळ्यात पाणी आलं. आई म्हणतात गेल्या वर्षी या सभागृहात होती आणि यंदा ती आईच नाही त्याला भरून येतात असं काय एक मी विचार एकच करतो
माझ्या आई आणि बाबा गावाला जातात, आता आली ढोपराळी. मी एकच विचार करतो, सगळं आयुष्यात सगळं सुख मिळालं, आता ह्या वयापर्यंत आई वडिलांची सोबत मिळाली. आईने या अशा थिएटरमध्ये बाऱ्या बघितल्या, तिला कौतुक वाटतं. आयुष्यात काय वाटतं, कुणाचे आई बाप म्हणून आई बाप म्हणून शेवटी होणार आहे सगळं. आपण आलो तर काय आम्हाला पट्टा आपला नाही, पण ज्या वेळेला आपण मुंबईत जाऊन जेव्हा आपण दरवाजा उघडू, लॉक खोलू, तेव्हा कळेल आई वडिलांचं महत्व. ते आताही आहे, तेव्हा कळेल. आपण जगात किती पैसा घेऊन जाऊ, पैसा दार उघडा, कळशी घ्यावा, विहिरीवर जावा, ते पहिलं भरून आणा, त्याच्यानंतर बायको तसं झाडते, कष्टका काढते, मग पिठलं भात केलं. अरे आईच असं कमरत वाकेली का असं ना, बाबा येतोच आधीच काय तरी जेवढं काय होईल, बटाटा करील, एखादा कोळणी करील, सुपाट करील, तर सगळं करून ठेवणार. आपण म्हणतो आहे सारखे फोन कशाला करते, मी येतो ना, तर सारखे फोन करणार. कुठं बदला, कुठं बदला, पाणी तापून ठेव, कमरानं जमत नाही तरी थोडं थोडं नेऊन मोडून ठेव. हे सुख आयुष्यात कधीच नाही. आणि म्हणून जोपर्यंत ते दोघे आहेत ना, एवढं त्यांना जपाना कोण लोकांसारखा जपाना, कोण लोकांसारखा जावा, त्याची रिप्लेसमेंट जगात भेटत नाही. तुम्ही वन व्यक्त घ्या, तुम्ही फॅन घ्या, काय करा, आयुष्यापेक्षा मोठा वन घडवला पाहिजे. तुम्हाला दीर्घायुष्याला बघवा, फक्त माझ्यावर जास्त हिसकाना करू नका, हिसकाना करू नका. मी लय चांगला माणूस आहे, लय तिकडा आहे, बरे राईट म्हणून राईट हो आपला दिसणार नाही तर माझ्याकडे तुम्ही पांढरं केलं काय, मी एवढा काळा तुम्ही पांढरं नाही. काय फरमायचं आहे, नाचायला नाही, नाव गाण्याचं म्हणायचं. ओमकार थांबे जीवन बोलचे ठाणे चालेल. अरे भेटी पैसाच पैसा आहे असं. हो आहे ना कमी, मला 500 रुपये कमी द्या बोर्ड, पण 10 मिनिटं वाढवून द्या ना माझ्या. अथर्व दीपक टिके डफे ओके सॉरी अथर्व दीपक ओके, रुपेश पाटील, रुपेश पाटलांनी 1000 रुपये दिले आणि अथर्व दीपक ओके 500 रुपये दिले. थँक्यू सो मच, आय लव्ह यू. पवार कुटुंब केंडे आमच्या गावात आलं 1100 रुपये, पैसाच पैसा आहे. हा माझा वर्ग मित्र गावात आलाय, पहिल्यांदा बांधला बेदे गुरव. गुरुवानी लय मुंबईकर आणि एका बोवाला बाहेर काढायला माहिती, गुरुवाची बोवा लय भीती वाटायला लागली. तर बोवांचा पहिला चाल देऊया. गणाला विनंती गणाला, अवतार घेऊन यावे ओ गणाला. बोवा म्हणतात देवासारखा, बोवा म्हणतात की स्थलांतर गावची घरं बंद पडलेली आहेत, तर गणपती बाप्पा तू कोकणात ये आणि अरे गणपती बाप्पा काय काय करील. उद्या म्हणशील कळमावर, कळमाला पुराण घालायचं, घडी गावत नाही, गणपती बाप्पा ते मग गणपती पुराण घाली. हे राजकारण्यांना कळलं पाहिजे, त्यांना निवेदन द्या की आम्हाला नको त्यांचं आम्हाला हवं आणि आमची पोराडोर इथं राहतील, आमचं कोकण सजल. गणपती काय काय करील, गणपतीला म्हणतात महागाई कमी कर, काय काय म्हणतात. गणपतीची काय जीडीपीचा काय अर्थमंत्री आहे, गणपती करील काय. आणि कोकणात यायला सांगू नका बाबा, तो येणारच आहे, तो येतो, दरवर्षी येतो. आमचा पर्यावरण नाही सांगितलं तरी येणार येणार येणार. म्हणून काय म्हटलं म्हणून सणाला बहुत चाल देतोय. मी काय उदाहरण कुणाची ठेवत नाही, एवढा वाटतं म्हणतो सणाला, चतुर्थी सणाला, सणाला चतुर्थी सणाला, भरेल कोकण सजेल अंगण आतुरता ही मनाला. अरे भरेल कोकण सजेल अंगण आतुरता ही मनाला. असाच तुला मग कोणतरी शाहीर होतो आणि कोणतरी नाव काढतो. नटेश्वराचा लेख आहे, हे त्याचा व्हिडिओ काढा. चंद्रकांत श्रीपत घोड आणि प्रथमेश दैत, आमचे प्रथमेश दैत 500 रुपयाने पाठवली आणि मध्ये सांगा हॅपी बर्थडे टू, हॅपी बर्थडे टू.
हा तर आता आईच्या गाण्याला भरपूर फरमाईश आहेत घ्या ते आहे गावात का फोन केला का गणपती येतात काय काय विषय आपल्याला माहिती सगळं दिसत चेक केलं काय नाही पण एकच होती सुट्टी माहिती नाही मिळेल की नाही तिकीट कन्फर्म नाही कन्फर्म एकच गणपतीला गावाला जायचं 14 तारखेला म्हणून प्रत्येक जण जाणार फणसुगावातला फणसुगावात 15 गावात कन्फर्म एकच आहे जायचं म्हणजे जायचं ओढ आता लागली गुणाची या गणपती सणाची हरी सुखाचं रांगण या गणपती सणाची मध्ये आहे सांग केल्या का ध्यान ध्यान म्हणतो विचार हा किती आहे इतकं नाही बरं देणारा आहे आपला लंबोदर काढवाड करून सारी करतो मी स्वया बरोबर सारखा मात्र सजू दे घर कसं चल काय काय वाढवू नका तुम्ही पण वाढवू नका टाइम किती आहे टाइम कमी आहे ना आता अजून एक फरमाईश आहे नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गावदेवाच्या हुकमान नाच नव्यानं सांगायचं भेट दिली ही गावदेवानं भेट दिली हे मनानं तुला या ठिकाणी पैसा दिलाय राहुल मांजरेकर मावळे गाव पागारी 200 रुपयाचा पारितोषिक एक नंबर आलं पैसा 10 मिनिटं वाढवून द्या संतोष कलम मावली आमचं पोचरीचं 100 रुपये आणि स्वप्नाचे कलम 200 रुपये गाव पोचरी जंगलवाडी धन्यवाद हा गट एक सगळे जमराव हा गट आज 19 दरवर्षी म्हणायची की बाबा लांबरे बाबा तुमचं गण त्याची कृपा आहे की गण फेमस होतात आईचा गण दुर्वा फुलं पाच फळं पवतं म्हणा कॅलेंडर मध्ये मौजूद बसते तारीखवार माझा तुऱ्याचा सजलाय साज नाद लागला बाप्पा तुझा साज असे अनेक गण गायले लोकांना आवडले यंदाचा म्हणतात रेकॉर्डिंग करायचा होता मग पण खेम म्हणायला आज त्याला मोरगा आणला हा गण झाला की तो लगेच तुमच्या चर्चा करणार आहे पब्लिश करणार आहे यंदाचा फेमस गण तुमच्याकडे नाशी गातोय हे माझे भाई आपल्याला शक्तीला लय आवडत एक नंबर माणूस पण बुवा मुंबईला राहतात का गावचं का म्हणलं कोणत्या ट्रेन मध्ये भजनात जातात म्हणून हा तर भजनात फक्त गाण्यासाठी जातात की कसं काय नोकरीधंदा असेल नाही हो असणार कुठं का असणार संसार सुखात करायचा आता व्हिडिओ करायचा आम्ही व्हिडिओ कॉल करेन कशी आहे आय परे बोल वापर हे परे रेट काय हा ये दगडा उभा आले पैसा आले हे पैसे माझ्या पूर्ण घेऊन जातात यशवी मंगेश वड आई वडिलांचा फोन घेतो आठवण करा तर तो गण तुमच्या कर्णाशी सादर करतोय ऐकून घ्या गोपाल टी हाऊस नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट गोपाल टी हाऊस नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट मोहन सुनो ढेवाळी मावली गाव रत्नागिरी दांडी आडा 1000 रुपये असा असू शकतो गणाचा विषय
की अंतरात्म्यातून गणाशी संवाद केलाय बाप्पाशी. जो ब्रह्मांड काय करत असतो ते ब्रह्मांड ऐकत असतं, ह्या वाईब्स ऐकत असतं. हे जे ब्रह्मांड आहे त्याला तुम्ही गणपती म्हणा, स्वामी म्हणा, शिव शंभो म्हणा, कोणी म्हणा, ते जे हितून हार्ट टू हार्ट हा जो संवाद होत असतो, गुरु शिष्याचा संवाद, तो ब्रह्मांडाला भाषेची गरज नसते. हिंदीमध्ये बोला, गावठी बोला, मालवणी बोला, काय प्रॉब्लेम नाही. इथून संवाद असला पाहिजे. तो इथून मी गणपतीला पत्र लिहिलंय, कसं ऐकायचं. लिवला मी पतूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती. लिवला मी पतूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती. प्रतिपाडलंबोदरे कौसामध्ये मंगल मूर्ती. आठवण येते तुझी रे, आठवण येते तुझी रे, तुझ्या विणा कोणा सारथी. वाट पाहे तुझी धरती बापा येणा, वाट पाहे तुझी आठवण येते तुझी रे, आठवण येते मला रे,
तुझी धरती. तर या ठिकाणी आराध्य सुनील भागडे फणसू 200 रुपयाचं पारितोषिक, बाळू विचले माऊली फणसू 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे साहेब टाइम कमी आहे, 9:50 होईल काय? 10 मिनिट आहे. अरे ठीक आहे, करतो आता. होय मी करतो. हे असं मला मिसकॉल घेऊन सांगायचं आता मी सांगतो. तरी संतोष तळेकर बेले मुद्रक लांजा याच शाहीर आपला बक्षीस. आपल्या लेखणीतून प्रेक्षकांना नेहमीच गाण्याचे सुंदर आशयपूर्ण दर्जेदार विषय ऐकायला मिळतात. आपली हीच खासियत रसिकांना ठसा होते. धन्यवाद माऊली. 500 रुपयाचं पारितोषिक. ह्या गणाचा बुवा मी अपेक्षा करणार नाही की याचा तुम्ही भाग द्या, पण त्यांच्यासोबत आज विनायक इंदुरकर माऊली आहे. ते मागणं बऱ्यापैकी काही नवीन करत असतात, माझ्या गणांचे भाग देत असतात दुसऱ्या शाहीर. मी अपेक्षा करतो विनायक इंदुरकर माऊलीने याची भाग फक्त हाय कसा द्यावा, इकडे तिकडे द्यायचं नाही. कारण एखाद्या गाण्याचा भाग एका वर्षाने कोणातरी घरात राहून घेऊन देणं वेगळी गोष्ट आहे, आणि लगेच कार्य तत्परपणे देणे हे वेगळी गोष्ट आहे. म्हणून आमचे परेश बुवांना मी बोलणार नाही, त्यांनी याच्यावर नाही गायलं. मी एका शब्दात बोलतो, मला विचार फक्त एवढंच आहे ना की काही गोष्टींचे काही जण जे काड्या खूप असतात आणि काहीतरी कांडावाला प्रयत्न करतात ना, तो चुकीचा आहे. आता मी तुमचे 2 मिनिटं घेतोय, 10 मिनिटं उरली आहेत ना. 10 मिनिटात मी बारीक कशी करतो फक्त बघित राहायचं. फक्त आयुष्यात मी कधी गोष्ट केली नाही ती आता गोष्ट करतो. आज 1300 लोकांचा हॉल आहे, 1300 लोकांचा हॉल आहे, आणि आज एवढ्या मोठ्या हॉलमध्ये पहिल्यांदाच बारीक केली मी, मला ही संधी दिलेली आहे. आणि ह्याचा इव्हेंट झाला पाहिजे, याचं मेमोरेबल राहिलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला एकच सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, सगळ्यांनी मोबाईल हातात घ्यायचा आणि टॉर्च दाखवायचे. स्टेडियम मध्ये करतात ना, बघा तरी काय वाटेल. आज खेळ मानायची कृपा, आणि ह्यासाठी हे व्हिडिओ करा, बघा बघित राहा कसा. अरे ही लोककला आमची, ही लोककला आमची. आज ज्या हे रांगोळी आहे, हे मानायच्या देवळापुढे रांगोळी आहे, आणि रांगोळीचे साक्षीदार आहे या पुण्याच्या साधामध्ये. आज या मुंबई नगरीतला हा सगळ्यात मोठा हॉल कालिदास त्याच्यापेक्षा मोठा दुसरा आहे, पण कलगीतुऱ्याचा सगळ्यात मोठी बारी आहे. आणि हे चित्र तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू सो मच, आय लव्ह यू. आता मोबाईल तसाच घ्या आणि युट्यूबला जावा. गण आत्ताच पब्लिश केलेला आहे, लिवलं पत्र गणाला. आत्ता जो बोललो तो विकास लांबोरे पावतं टाका, त्याला रेड अँड VIP श्री म्हणून येईल, त्याला एकच जादू आहे. सबस्क्राईब बटन दिसेल त्याला टच करा, ते काय बोल जादू आहे बघा. हे शब्दाचं जादू आहे. हे गंमत. थँक्यू. आता भवानी गवळण मला याचा भाग पाहिजे. गवळण फिरवले मस्त कसं वाजवना तुझी मधुर वासरी, असं आहे ना. वेडावले मन माझे. अंतरेपासून सुरुवात करता. आणि तुम्हाला वाटलं मी देणार नाही सर. अरे लांबरे बोलते, भेंडी सबतो बोलते. आता मोठ्या मोठ्या गाडीला गंमतमध्ये लांबरे खा हिंमतमध्ये तो ऐसा खेळी करतात, ऐसा खेळी करतात. अरे एवढी वाटतं घातली असं काय खेळेवाला विकास लांबरे. हा म्हणजे विषय काय? अरे भावगीत चालतो. राधिके प्रेमिके हे जाणून अंतरी. हे गवळणी पाळले हो, कोण पडेल ना राहील ना आपली. हो राहील ना आपली जोड, असं बोलतो ना. राहील ना जोड म्हणजे खालच्या वाडीतली राधा आहे ती, मावळत वाडीतली राधा आहे. अरे तिची आहे अमर प्रेम काय नाही. राधा कृष्णाचं नातं आहे, राधा कृष्णाचं नातं आहेत ना. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही काय विचारलं की राहील ना म्हणजे समजा मी बोललो नाही राहणार, मग राधाकृष्णाचं नाही राहणार. कोणी दिलेली तुम्हाला लिहून, कोणी लिहून दिली. आता तुम्ही म्हणून सोडतो, नाही तर दुसरा असताना दाखवला असता. आता माणूस आहे, मला नाही आवडली माझी बात. राधिके प्रेमिके हे जाणून अंतरी, तुझी माझी प्रीतवेडी जगी आहे अमर खरी. चंद्र सूर्य आराधे असते जोवरी, तुझं माझं नाव गाजल तोवरी, तुझं माझं नाव गाजल तोवरी. तुमचा भाग झालाय बाजूला वेळ आहे, गौरव घेतो.
मग सत्याऐंशी काय काय किती काळे सांभाळ घसरलं पाहिजे अगं बाय तुझं धोक्यात आहे ना लग्नाच्या पहिला ऐकून घे शाळेला अगं ऐकून घे शाळेला लग्नाच्या पहिला भेटी घोटाळा करायचा नाही या सांगतो मी तुम्हाला काय नाही हे बरोबर या सांगतो मी तुम्हाला काय नाही आज नवीन गवडण हाय नाही एक नंबर काय आजकाल बघायची गरज नाही ऐका ना माऊली असं बघित दिसतो का काय म्हणतो या सांगतो मी तुम्हाला काय नाही आज नवीन गवळण हाय दोघे फुले तावडीत पोराच्या तावडीत अशी तर सोडायची नाही तावडीत पोराच्या तावडीत अशी तर सोडायची बुवांचा प्रश्न आहे की रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली व त्यांच्याकडे खाली झाली रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली तेव्हा रामाचे वय किती होते त्यावेळेला गुरुने रामाला कोणता उपदेश केला आणि त्यावेळेला गुरुचा आहार काय होता आणि त्यांचं म्हणणं आहे की अयोध्येचा राम सोडून सांगितलं आता राम म्हटलं की आत्माराम आला तो पण राम आहे बहुत तुम्ही ही जी बाजू सोडताना म्हणजे हा फेमस तुमचा प्रसिद्ध प्रश्न आहे त्याला मी काय नाव नाही ठेवलंय फक्त बाजू सोडवताना अजून काहीतरी एक आधार द्या म्हणजे अभ्यास करायला बरंच आहे अभ्यास करायला बरंच आहे तुम्ही असं नका समजू की डायरेक्ट गाईडच पण बाबा ह्या वाट्याने जावा राम म्हटल्यानंतर आत्माराम पण आहे मग आत्मीय ज्ञानाचं द्यायचं का उत्तर मग ती बाजू कशी काय आज भारतीय गुरुच्या समोर आहे त्याचा प्रश्न असावा तर आमच्या अल्पज्ञानानं हे 19वी वारी त्याच्यातले 3 प्रश्न फुटलेले आहेत 3 प्रश्न फुटले गेल्या वर्षी 6 प्रश्न फुटले म्हणजे आमची वस्ताद मंडळी त्याच्यावर अभ्यास करते म्हणजे कलगी तुला फक्त कमरेच्या खालचं बोलायचं 2-3 शरीराचे भाग आहे त्याच्यावर बोलायचं आणि उगाच काहीतरी होळी करायचं असं नाही लांबरी म्हणतात नमन करतो हे आहे अरे पण एवढी बारीकी याच्यामध्ये काय आगाव बोललो सांगावं एवढ्या 1300 लोकांचं 1500 लोकांचं मनोरंजन करायचं आहे कमरेच्या खाली न बोलता जर गंमत केली तर काय प्रॉब्लेम आहे पण तरी पण पोटात दुखतंय तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला माहिती असेल किंवा तुमच्या वस्ताद कोण असेल त्यांना विचारा रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली त्यावेळेच्या रामाचं वय किती होतं तर त्यावेळेला रामाचं वय होतं 26 त्यावेळी गुरुनी रामाला कोणता उपदेश केला तर दासबोधी ग्रंथलीने कोरडी भिक्षा घेऊन नित्यदेव आणि ब्राह्मणांविषयी भक्ती बाळगा हा उपदेश केला आणि तेव्हा त्यांच्या गुरूंचा आहार कोणता होता तर त्यावेळी त्यांच्या गुरूंचा आहार जव आणि तीळ यांचा आहार करून जवात तळलेलं पीठ आणि पाणी ग्रहण करणारा असा शाकाहारी आहार होता हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि माझा प्रश्न आहे की हा जो नागरी बळीराजा आहे आपला वाडवडील तो शेतावर जातो आकडे कोणती बांधून तर जर तू शेतावर जाताना हा नांगर धरताना जर तू कमरेला आकडे कोणती बांधलीस तर तुझ्या गुराढोरांवर तुमच्या इस्टेटवर कुणाची बाधा येणार नाही
हे वरदान गुरुजीला सांगायचंय. प्रश्न साधा सरळ सोपा आहे. काय म्हणतो? राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. म्हणतात तोडा बेडा खोडा पद होते यांचं. ठीक आहे. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आपली कोयती बांधून, आपली कोयती बांधून दादाजी गाणं जोतावर. आपली कोयती बांधून दादाजी गाणं जोतावर. माझा हा जो प्रश्न आहे तुमचा याच्यात त्याच्याजवळ प्रश्न पण पूर्ण गाल नाही समजून घ्या त्याच्यावर काय बोलणार. औषध तुमची इच्छा आहे ना नमनाची ऐकायला माझ्यावर लय लोकांची नजर आहे. मी काय करू शकणार? माझं मरण झालंय. नमन घ्यायसाठी माझं 7-8 मला बक्षीस झालं. मी काय करू? घेऊ काय नको हा घ्यायला पाहिजे. आणि जर मला जर पत्र आलं तुम्हाला तर काय करायचं आहे ना? हे काय करू? नमन घेऊ 1300 लोकांचा उमर आहे. हा वादी वेळ राजू पाटील कोल्हापूर 200 रुपयाचा पारितोषिक कोल्हापुरात आलेला आहे. धन्यवाद. शाहीर तुमच्या समोर अशी बारी ठेवलेली आहे. आयोजकांना होतं 5 मिनिटांवर जास्त घेतलेली नाही. टायमिंग बघा. तुमच्याकडे बैलगाडी शर्यत होती दादा पत्ता जागेवर ओके बुआ. लांबोरे में किसी के सामने झुके सुनो परेश झुके. जर दुसऱ्या वारी आगावगिरी केली तर आलोच. संजय गुराळ